शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणीही मुसलमान नव्हते असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री नितेश राणेंनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी राज्यातील धार्मिक आणि जातीय सलोखा राखण्याचं आवाहन सुद्धा केलंय। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। इतिहास बदलण्याची प्रक्रिया गंभीर आणि घातक असल्याचं म्हटलंय। आमच्यातले काही काटे आहेत सांगण्याचं की नाही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते। तिकडे उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती। आणि म्हणून जे काही कोण अतिशाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर। नाही शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही। ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिलं त्यांना तिथे ठेचण्याचं काम आमच्या स्वराज्याच्या रक्षकांनी केलं। याबद्दल आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे। कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे। ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही, परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो मुस्लिम घटक आहे तो सगळा तो देशप्रेमीच आहे ना, भारतप्रेमीच आहे, देशप्रेमीच आहे। छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती हे अनेक मुस्लिम सरदार, योद्धे आणि सैनिक होते। शिवाजी राजांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। इतिहास बदलण्याची ही जी काय प्रक्रिया सुरू आहे ही अत्यंत गंभीर आणि घातक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।